सातारा येथे आलो आहोत आणि आज ऐतिहासिक क्षण आपण पाहू शकता की आत्ताच नुकतं पुसेगावचं नामांकित हिंद केसरी मैदान पार पडलं आणि त्यात आदत नंदींनी हिंद केसरीचा मान मिळवला आणि आज ते नंदी एकत्र आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदत किंग सचिन आणि आदत किंग लक्ष्या आणि आज आपल्यासोबत दोन्ही त्याचे मालक एकत्र आहेत. पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन आहे. आज दोघे आपले दोन्ही नंदी आणि तुम्ही दोघे पण एकत्र आहात. आज एक ऐतिहासिक सुवर्ण क्षण आहे. काय सांगाल या क्षणाबद्दल? क्षणाबद्दल बोलायचं झालं तर आमचे आज पहिल्यांदाच भेट आहे. 2 मैदान झाली. 2 मैदानात आमची कधीही भेट झालेली नाही. पुसेगावचं झाल्यानंतर फायनल झाल्यानंतर आमची मालकाची भेट झाली. पण जे काय मैदान होईल इथून पुढं किंवा आत्ताचं मैदान हे आमचं बल्लाळ सराच्या नियोजनातच सगळं होईल. आज खऱ्या अर्थानं हे दोन्ही नंदी असे तुम्ही मालक आणि जवळून कधी कोणी पाहिलं नाही एकत्र, पण आज अख्ख्या महाराष्ट्राकडे की आदत हिंद केसरी जे झाले त्यांचे मालक दोन्ही आज एकत्र आहेत. शाहिद भाई काय सांगाल? आज हा ऐतिहासिक क्षण आहे, तुम्ही काय सांगाल आज? नमस्कार. आज मी प्रथमतः बल्लाळ सरांचे मनापासून आभार मानतो की हे 2 नंदी एकत्र आणण्यात म्हणजे लाख मोलाचा वाटा म्हणतो ते आपण बल्लाळ सरांचा आहे आणि त्या सरांमुळं आज आम्ही ह्या स्टेजला आलोय आणि सरांमुळं ह्या आज म्हणजे एवढ्या स्टेजवर जाण्याचा आम्हाला आणि सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद 100% त्यांच्यामुळे लाभला. नक्कीच. आणि आज तुम्ही म्हटला की म्हणजे ही जोडी पळाली, पण आता तुम्ही कंटिन्यू म्हटलं की पळणारच आहे, अजूनही पळणार. काय सांगाल या जोडीबद्दल? 100% जे सचिनचे आणि लक्ष्याचे म्हणजे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांची इच्छाच आहे की ही जोडी तुम्ही आज म्हणजे पुढुजनी म्हणून एक जुनी आठवण ती सचिन आणि लक्ष्या मराठीचे अभिनेत्री आहेत तसे सचिन आणि लक्ष्याची एक जुनी आठवण ह्या दोन्ही नंदींनी आज महाराष्ट्रभर म्हणण्यापेक्षा 14 देशात आठवण करून दिली की नाव योगायोगाने नाव पण असे आलेत सचिन आणि लक्ष्या आणि सचिन आणि लक्ष्या ही म्हणजे महाराष्ट्राची शान असलेली दोन्ही म्हणजे कलाकार आहेत. नक्कीच. आणि विशेष म्हणजे कौतुक करावं म्हणजे बल्लाळ सरांचं, कारण एवढा मोठा त्यांनी कार्यक्रम आज या नंदींसाठी घेतला. आज मोठ्या प्रमाणे पब्लिक पण दाखल झालं. तुम्हाला एक ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार तुम्ही झाला, सगळेजण झाले. काय सांगाल बल्लाळ सरांबद्दल? काय सांगाल? बल्लाळ सरांचं कौतुक कराल इतकं कमी आहे. बल्लाळ सरांचं खरंच म्हणजे त्यांचं शब्दच नाहीत की त्यांचं कुठल्या आपण शब्दात बोलावं असं. आणि सरांचं एवढ्या मोठ्या आम्हाला ह्या स्टेजला आणून एवढा मोठा त्यांनी आज सन्मान दिला दोन्ही नंदींना आणि दोन्ही मालकांचं एवढं कौतुक केलं. एक ही दानत अशी म्हणजे कुणाच्याही अंगी नसते. आज खरंच त्यांना आपण देव माणूस म्हणतो ना, खरंच ते देव माणूस आहेत. मागाशी मी आपले सचिव अखिल भारतीय संघटनेचे आपले पैलवान साहेब बोलले की खरंच हे एक अदृश्य शक्ती म्हणतात का नाही, हे सरांकडे खरंच आहे. आणि आम्हाला सुद्धा त्याच्यात कधी कधी वाटतं की नक्की ज्योतिष आहेत काय आहेत, म्हणजे स्वप्नात पण नसतं त्यावेळेस ते जी स्वप्नात बघितलेली गोष्ट नाही ती घडवून दाखवली. आणि हे अजून सुद्धा आज तुम्ही एवढं इथं संख्येनं उपस्थित राहिला, आमचा मान सन्मान केला, पण हे सुद्धा अजून झोपीत असल्यासारखंच वाटतंय आणि झोपीतच कुठेतरी आपण अशा बाईट देतोय असं वाटतंय. म्हणजे आणि हे 2 नंदी असं एकत्र बघितल्यावर क्षण तो आठवतो का? तो पुसेगावचा हिंद केसरीचा क्षण आठवतो का ज्यावेळी हे दोन्ही नंदी एकत्र बघितले त्यावेळी? 100% पुसेगावचा क्षण आणि वडकीचा क्षण हा भूतो ना भविष्य आम्ही न विसरणं जोगा आणि आयुष्यातली लाख मोलाची जी गोष्ट असती म्हणतो आपण ह्याच्यानंतर म्हणजे हाच शेवट. म्हणजे हेतून पुढे हे दोन्ही नंदी आमच्या नुसत्या दाराला आणि दोघं एका जोट्यात पळून आम्हाला नुसतं पळाले तरी आम्ही समाधानी आहे. आणि ही जोड आमच्या जीवनातली काय म्हणते ते म्हणजे भूतो ना भविष्य अशी यादगीर राहील आम्हाला या गोष्टीची. इतिहास घडवला 78 वर्षाचा. त्यामुळे आम्ही आता तुम्ही काय सांगाल शेठ? कारण आता शाहिदभाई म्हटले की अविस्मरणीय क्षण होता, पण आज तुम्ही काय सांगाल या क्षणाबद्दल? काय सांगायसारखं म्हणजे इतिहास आता पुढं कोणी करू किंवा भविष्यात कोणीही करेल, पण आता घडवलेला इतिहास आहे त्या इतिहासात म्हणजे आदतनं पुसेगाव मैदानात म्हणजे महाराजांच्या मैदानात 1 नंबर करणं कुणाचा एक जोक नाही. ज्या मैदानात म्हणजे ओपनचे बैल आहेत
म्हणजे मथुर सारखे नंदी आहेत किंवा बकासूर का नंदी आहे किंवा लखन सारखा नंदी आहे, ती एक नंबर करण्यासाठी पळत असतात. त्या मैदानात आपल्या आदतने एक नंबर केला, हीच मोठा आपल्याला आनंदाचा क्षण आहे. आणि त्यात सचिन आणि लक्ष्या एवढी कामगिरी मोठी झाल्या की आदत असताना आता ओपनच्या बैलांची जी नियोजन करणार आहे ती त्यांची आता सध्याच्या परिस्थितीला असं वातावरण करून ठेवलंय की ही गाडी कशी मारावी आणि आपलं पुढचं पाऊल कसं टाकावं ह्याच्यात विचार करायसारखं, म्हणजे विचार करायला लावणारं योगदान ही म्हणजे लक्ष्याचं आणि सचिनचं आहे. आणि एवढाच मोठा आनंद आपल्याला आहे की ह्या दोघांची कामगिरी बघून मोठ्या बैलांना विचारात पाडणं ही मोठा जोक नाही. आता हा जोड नक्कीच लवकर पाहायला पळताना मिळणार आम्हाला. पाहणार कायमस्वरूपी आमचं पण म्हणजे कसं आहे, आमचं म्हणण्यापेक्षा बल्लाळ सर ही नियोजनाचं बादशाह आहेत आणि या नियोजनाला आम्ही डोळं झाकून कानाला पट्टी बांधून त्यांच्या म्हणण्यानुसार पळणार आहे का तर पळणार आहे. कुठलं नियोजन लवकरच होईल. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला दोघा मालकांना.